अंडी तुम्ही खूप वेळा खाल्ली असतील, पण आज आपण अंड्याचा एक नवीन प्रकार बनवणार आहोत, जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा, सगळ्यांच्या जिभेची चव वाढवणारा असा हा पदार्थ आहे। ही रेसिपी करण्यासाठी जास्त सामान लागत नाही, घरच्या घरी होणारी ही रेसिपी आहे। या रेसिपीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे एक बाउल घ्यायचा आहे। याच्यानंतर इथे आपण 2 अंडी घेणार आहोत। या अंड्यांचं प्रमाण तुमच्या घरातल्या फॅमिली मेंबर्सवरती डिपेंड करणार आहे। जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही अंड्यांचं प्रमाण वाढवू शकता। ही अंडी फोडून झाल्यानंतर ही आपल्याला अशा प्रकारच्या हँड बीटरने 2 ते 3 मिनिटे फेटून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तर तुमचं काम सोपं होईल आणि लवकर होईल, आणि जर नसेल तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही। फक्त 2 ते 3 मिनिटे लागतात। अशा प्रकारे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये बुडबुडे तयार झाले पाहिजेत आणि छान असं पांढरट असं थोडंसं हे मिक्सचर तयार झालं पाहिजे। याच्यानंतर इथे आपल्याला एक हिरवी मिरची बारीक चिरलेली घालायची आहे। जर ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरीही चालेल। एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे। याच्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। जर कांदा तुम्हाला आवडत नसेल, काही काहींना वास आवडत नाही कांद्याचा, तुम्ही नाही घातला तरीही चालेल। याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे। इथे जर तुमच्याकडे पुदिना अवेलेबल असेल तर तुम्ही पुदिनासुद्धा वापरू शकता। या सगळ्या भाज्या आता आपल्या घालून झालेल्या आहेत। याच्यानंतर त्याच हँड बीटरने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्या भाज्या घातलेल्या आहेत ते अंड्यामध्ये छान अशा मिक्स होतील। ही रेसिपी करायला खूप सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। याच्यानंतर आता हे छान असं मिक्स झालेलं आहे। याच्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्हाला काळं मीठ आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। मीठ घालून झाल्यानंतर परत हे एकदा आपल्याला मिक्स करायचं आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। इथे आपल्याला एक आप्याचं भांडं घ्यायचं आहे। सुरुवातीला ते गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल किंवा बटर तुम्हाला काही आवडत असेल ते तुम्ही घालू शकता, आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला हे आप्याचे जे होल्स आहेत सगळे ते या मिक्सरने भरून घ्यायचे आहेत। पूर्ण काठोकाठ भरायचे आहे, जेणेकरून ते छान असे फ्लफी आणि मोठ्या साईजचे तुमचे हे आप्पे तयार होतात। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये मिरची नाही घातली तरीही चालेल, आणि जर तुम्ही मोठ्या माणसांसाठी ज्यांना तिखट खूप आवडतं त्यांच्यासाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। थोडंसं तेल घालायचं वरतून आणि अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते खालच्या बाजूने लगेच शिजले जातात आणि क्रिस्पी असे तयार होतात। जेव्हा ते खालच्या बाजूने एका बाजूने शिजले जातात तेव्हा तुम्हाला जी आप्याची स्टिक मिळालेली असते अशा भांड्यांबरोबर, त्या स्टिकने तुम्ही हे पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत ते फ्राय करून घ्यायचे आहेत। हे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंच नाश्त्यासाठी खाल्लं तरीही चालेल। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।